जिल्ह्यात अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा कलावंत पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा रवी भवन येथे संपन्न झाला। समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी मेळाव्याला संबोधित केले। अनेक कलावंतांसह समाजातील उपेक्षित घटकांना सोबत घेऊन सामाजिक न्याय हक्क परिषदेचे आयोजन लवकरच नागपुरातून करणार असल्याचे याप्रसंगी जाहीर केले। नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ग्रामीण मिलिंद मेश्राम, राज्य संघटन सचिव नागोराव सोनकुसरे, महाराष्ट्र सचिव भारतीताई हिरखेन, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाताई वासनिक, शहर संघटक विनोद कुमार धाबडे, संयोजक सारिका उराडे, महिला अध्यक्ष चंद्रपूर, नागपूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष राजेंद्र बागडे, नागपूर शहर अध्यक्ष विजय मधुमटके, महिला शहर अध्यक्षा पूनम डोंगरे आदी कलावंत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देऊन सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट श्याम खंडारे आदी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते। राजेंद्र बागडे, तालुका प्रतिनिधी, नरखेड, नागपूर। आम्ही सर्वजण एकत्रित येऊन हे काम करत आहोत। आम्ही जर एकत्रित आलो नसतो तर मला वाटतं आपल्या अगोदरची थोडीशी पिढी घेऊ, म्हणजे जसे हे दादा इथे बसलेत या खुर्चीवरती, ही पिढी घेऊ आपण। या पिढीला आपण जर आता प्रश्न विचारला की तुम्हाला काय मिळतं का, काहीच जेही मिळत आहे, तर आपल्या माध्यमातून जी चळवळ उभी राहिली या चळवळीचा फायदा या पिढीला देखील होतोय। आणि मी ज्या वेळेला 2005 मध्ये या संघटनेची ज्यावेळेस बांधणी केली, किती 2005 पासून या संघटनेचं आम्ही काम करत आहोत। म्हणजे काल परवा उठलो, काम करतोय आणि मग कोणतरी करतोय म्हणून त्यांच्या पायात पाय घालून त्यांना पाडण्यासाठी, मलाही पडून घेण्यासाठी ही संघटना काढली असंही नाही भावांनो बहिणींनो। तर गेल्या 2005-2006 पासून या ठिकाणी आम्ही हे काम सातत्याने महाराष्ट्रामध्ये करत आहोत। आणि ही संघटना आज आम्ही तळागाळातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित जे काही नवोदित कलावंत आहेत अशा सगळ्या घटकांना एकत्रित करण्यासाठी काम करत आहोत। आणि या संघटनेच्या माध्यमातून आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे कलावंत आहेत की ज्यांची सरकारकडे नोंद होते, अशा नोंद असलेल्या कलाकारांना दरमहा 5000 रुपये आपल्या संघटनेच्या माध्यमातून चालू झाले आहेत। आणि म्हणून आपण सर्व कलावंत जर परत एकत्रित आलो, चांगला आवाज उचलला, तर आम्ही तर 25,000 रुपयाची मागणी केली होती। आम्ही 25,000 रुपयाची मागणी केली होती की आताच्या सध्याच्या महागाईच्या काळामध्ये 5,000 रुपये हे काहीच नाही, आम्हाला 25,000 रुपये द्या। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील किंबहुना देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी पुढील काळामध्ये त्याचा विचार करण्याचा आपल्याला शब्द दिलेला आहे। आणि म्हणूनच त्या शब्दापोटी आपल्याला नागपूरमध्ये एक कलावंतांचा भव्य दिव्य मेळावा या ठिकाणी घडवायचा आहे। आणि तो मेळावा घडवल्याशिवाय या राज्य सरकारचे डोळे उघडणार नाही। ह्या सरकारचे डोळे जर उघडवायचे असतील, तुम्हाला तुमच्या पदरामध्ये काहीतरी पाडून घ्यायचं असेल, तर उद्याच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या जे विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सर्व कलावंतांना, म्हणजे तो कोणी कवी, गायक, शाहीर, वादक, वाघे, मुरळी, गोंधळी, तमाशा कलावंत, अभिनेते, नाटककार, ऑर्केस्ट्रातले वाद्य वाजवणारे, संगीत विशारद, संगीत अलंकार, त्याचप्रमाणे परत पुन्हा बहुरूपी, त्याचप्रमाणे पोतराज, देवदासी, हे जे काही बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।